खासदार साहेबांचं भाषण ऐकलं. अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी भाषण केलेलं आहे. मी काय जास्त बोलणार नाही. फक्त मागची आठवण सांगणार आहे. 52 सालामध्ये ज्यावेळेस कैलासवासी सहकार वर्षी पहिल्यांदाच निवडणुकीला उभं राहिले, त्यावेळेस यासाठी काही साधनं नव्हतं. त्यावेळेस आपण जर बघितलं, कृष्णा वायकर, बाबू दोरकर, बापू कोथमिरे, नाना गवळी, मामा थोरात, सावंताबा, औसाबाई गोगरे, त्यांचा नातू मागच्या निवडणुकीला आमच्या विरोधात पडली घेऊन फिरला होता. सकाराम गायकवाड, रानू गोलबा गायकवाड, रोमन पाटील, तुकाराम पाटील, तुकाराम वाघ यासारखे लहान मोठे कार्यकर्ते 52 सालामध्ये सायकलीवर साहेबांचा प्रचार केला. आणि पहिल्या वेळेस साहेबांना निवडून दिलं. त्यापासून आज तागायत हे अकलूज हे मोहिते पाटलाच्या पाठीमागं आहे. आणि मोहिते पाटील हे अकलूज करायच्या पाठीमागं आहेत. ज्या ज्या वेळेस अकलूज संकट येईल त्या वेळेस मोहिते पाटील धावून गेलेले आहेत. आज सर्व नवीन पिढी आलेली आहे आणि नवीन पिढी निश्चितपणे चांगलं काम करेल. कुठलंही काम करत असताना हे जवळचा, हे लांबचा, हे माझा कार्यकर्ता असं समजून आपण कधी काम केलं नाही. आताच भयाने उल्लेख केला की आपण अकलूजमध्ये गाळे बांधले. तुम्हाला माहीत नसेल, आठवत नसेल, 25-30 वर्ष झाली ज्यावेळेस ही गाळ्या बांधायला सुरुवात झाली, त्यावेळेस आपण ह्या गाळेधारकात असताना त्या गाळेधारकाच्या टपरीमध्ये आमच्या दळवी सरची टपरी होती, विजय माण्याची टपरी होती, आमच्या जगोदमाची टपरी होती. ही सगळे माझ्या जवळचेच कार्यकर्ते, नेते, कार्यकर्ते नाही, मित्रमंडळी होते. त्यावेळेला ठरवलं होतं की आपण हे गाळे बांधायचे. पण तिथं 2 नाठाळ माणसं होती, त्यांना हात तर लावायचा नव्हता. त्यांनी कोर्टात स्टे घेतला होता. मग आमचा दास नावाचा कार्यकर्ता होता, त्याला सांगितलं, हे का म्हणलं मी चाललं त्याला आबाला घेऊन रानात जेवायला. आम्ही गेलो की बरोबर 8 वाजता ह्या चौघाच्या दळवी सर, विजय माने, आमच्या जगदोमाळ ह्यांच्या टपऱ्याला कासारा लावायचा आणि ट्रॅक्टरनं टपऱ्या काढायच्या. ज्यावेळेस ह्यांनी टपऱ्या काढल्या, आम्ही आलो इथं रस्त्यावर, आबा आणि मी. त्या आबाचा भाऊ, बारका भाऊ पळत आला, आबा 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 आबा. आज काय झालं, ग्रामपंचायतीने टपरी काढली. आज ती टपरी मी जर विचार केला असता की दळवी सरची टपरी आहे, जगदोमाची टपरी आहे, कशी काढू, तर आज अकलूजमध्ये 2700 गाळे, ग्रामपंचायत असेल, शिक्षण प्रोत्साहन मंडळ असेल, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, 700 गाड्या आपण बांधलेल्या आहेत. आणि 700 स्थानिक व्यावसायिकांना जागा निर्माण करून दिलेले आहे. 700 गुणिले 3 नाही, 2700 गुणिले 3 किती झाले, 8,000 परिवारांना व्यवसाय उपलब्ध करून झाला.
उपजीविका निर्माण झाली. आत्ता तर बाईनं सांगितलं, व्यंकटनगरमध्ये मी गेलो होतो, त्या एखाद्या आमच्या मित्राची आई वारली म्हणून. तर त्याचे ते ही काय अंत्ययात्रा काढायला, तिरडी काढायला बाहेर करायला रस्ता नव्हता. मग त्यावेळेस मी त्यांना बोलवून घेतलं सगळ्यांना की बाबा तुम्हाला आपण व्यवस्थित हौशी आपला वसात बांधून देतो, तुमची तयारी असेल तर. ते म्हणले करा. त्यामुळं आज विकासनगर निर्माण झालं. काल मी सहज एका ठिकाणी गेलो, त्या जुन्या कुठे गेलो तर आपण आमच्या एका मित्राकडे गेलो खाली वड्याजवळ, नाव घ्यायचं नाही. तिथं आम्ही गप्पा मारत बसलो होतो. कुठं आहे मेंबर? त्यावेळेस आम्ही विषय निघाला जागेचा. बसा, धन्यवाद. जागेचा विषय निघाला. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, ही दादा तुम्ही ही जागा आम्हाला फक्त 200 रुपयाला दिले, आणि शेजारी आता डबडी तिथे त्या जागा विकत होते, ती 6,000ला विकत होते. आता दादांना हे करतो, दादा आता हे डबडी बाहेर गेलेत, परत आत घेऊ नका, नाहीतर परत तुम्ही पागळचाल आणि हे डबडी परत आत येतात. तर तुम्ही आम्हाला इथं पासनात शब्द द्यायचा आहे, ही डबडी आम्ही घेणार नाही म्हणून. नाही तर तुम्ही लगेच लग्नात बोलवत आहे, ह्याला बोलवत आहे, त्याच्यामुळे ते होत आहे. पण एक लक्षात घ्या, आता इथं मी एवढ्यासाठी सांगतो, मी मागाशी नावं घेतली जुनी नावं. 1980 सालामध्ये आपण ज्यावेळेस दादांना उभं राहिले, त्यावेळेस ह्या अकलूजकरांनी 85,000चा लीड, माळशे तालुक्यानं 85,000चं लीड आपल्याला मिळून दिलं. अहो, हे आमचे उत्तमराव जानकर इथं बसलेत, ती शानं निघालं आमदार. त्यांना माहीत झालं की बाळदादा धैर्यशील ह्याला शरण गेल्याशिवाय आपण आमदार होत नाही. ते दोघं आले माझ्याकडे, भयान उत्तमराव. आता उत्तमराव त्याला आमची दोस्ती किती होती मागच्या बाजूला मला माहिती आहे चांगली. पण भया म्हणला, दादा मला खासदार व्हायचं आहे. मी म्हणलं ठीक आहे, हो हो, पण शब्द द्यावा लागतो उत्तमरावला. मी म्हणलं ठीक आहे, देऊ शब्द, आणि शब्द दिला. उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले. तो मला शब्द दिल्यामुळं निवडणूक लागायच्या आधी, मागची निवडणूक लागायच्या आधी आम्हाला रामभाऊ माझ्याकडे आला होता, दादा आम्ही तुम्हाला 35 कोटी रुपये देतो, फक्त आम्हाला आत्म पाठिंबा द्या. रामभाऊला सांगितलं ते जमायचं नाही. अकलूजमध्ये बारक्या पोराला दिला शब्दसुद्धा मी पाळत असतो. मला ते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेले, घेऊन गेलं. मी काय दादांना सांगितलं नाही, भैयाला सांगितलं नाही, रणजितदादा तर अजिबातच सांगितलं नाही. आम्ही गेलो तिथं, बसलो थोडं, आणि फडणवीस साहेबांना सांगून आलो, मी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये लहान मुलाला दिलेला शब्द देखील मी मोडलेला नाही, आणि त्याप्रमाणे सांगून आलो. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला, दादा आम्ही तुम्हाला 50 कोटी रुपये देतो, फक्त तुम्ही शांत राहा. 50 कोटीवर पाणी पडले की माझ्या. पण एक झालं की तुमच्यासारखा आमदार आम्हाला मिळाला, बांधणारा. धन्यवाद. आपण हे विसरू नका, माझ्या 50 कोटी तुम्ही द्यायचेत मला. एक लक्षात घ्या की 52 सालामध्ये जसे अकलूजचे नागरिक होते,
तसं आज देखील अकलूजचे नागरिक आहेत. मला फक्त 20 वर्षाच्या पुढचे आणि 30 वर्षाच्या मुलांना आव्हान करायचं आहे की 52 सालापासून आत्तापर्यंत सहकार मर्शी, त्यानंतर दादा, भैया, रणजितदादा यांच्यामुळं हे अकलूज गाव पुढं आलेलं आहे. आत्ताच मग बाईने सांगितलं कुठं तर गांजा खाऊ ओढून मारलं, तर अशा माणसाच्या पाठीमागे जायचं का? गांजा विकणाऱ्या मागत जायचं का? हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि एक लक्षात सांगा की आत्ता मला वाटतं भैया उभा राहत नव्हता की साधा तर रणजितदादा सारखा मागं खेचत होता भैयाला. तर नको म्हणून हात सांगतो की थांब, रणजितदादा सारखा म्हणतो थांब थांब, भेट होता रणजितदादा. त्याला म्हटलं काय झालं तर भैया तू उभा राह. आम्ही जेव्हा तुतारीवर केली तेव्हा अख्खा सोलापूरला पण आलं, इथं आलं. राम सातपुतेला मी सांगितलं होतं, अरे रामा तू जाऊ नको सोलापूरला, तू निवडून येणार नाही, तू निवडून येणार नाही. का तर ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दादांना म्हणणारा तुझ्या मतदारसंघामध्ये 80,000 मतदारसंघ आहे, 80,000 मत आहेत. दादा जरी एक जरी चक्कर मारली की 80,000 मतं तुझ्या विरोधात. परत माळशे दादा उभा राहत असताना त्याला सांगितलं, रामभाऊ उभा राहू नको बाबा, तुला निवडून येणार नाही. आता त्याला श्रीकृष्णाच्या कंस मामाच्या डोळ्यात स्वप्नात सारखं श्रीकृष्ण येत होता, तसं ते रामा सातपुतेच्या डोक्यात मी आणि भाई आहे. रामा सातपुते विसरला की 19च्या सालामध्ये जेव्हा तू आमदार झालास तेव्हा अकलूज परिसरानं 19,000चं लीड दिलं होतं. म्हणून तो आमदार झाला. हे आमचं 8,000 गेलं ना, 2600 मतांनी सीट गेले. अकलूजकरांनी जर तुम्हाला साथ दिली नसती तर तुमचं डिपॉझिटच राहिलं नसतं. हे भयाने ह्याने सगळं म्हणलं आणा आणा आणा. मी म्हणत होतो अकलूजमधलं आपण एखादं मेट्रो उभं करू, पण ह्या दोघांनी आता एक आहे की ह्या निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे दादा की 26 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे 100% निवडून येणार आहेत. नुसतं निवडून येणार म्हणून चालणार नाही, नुसतं निवडून येणार म्हणून चालणार नाही. तुम्ही सर्वांनी जेवढे जेवढे मोठे पाटील प्रेमी, अकलूज प्रेमी मतदार आहेत त्याने मतदान करायचं आहे. आणि आत्ता बाहेरने सांगितलं इथं पैसे वाटले तिथले पैसे वाटले तिथे, आणि जाऊन घेऊन या. नका घेऊन येऊ, तुमच्या पोटात दुखल. नका येऊ तुमच्या पोटात दुखल, तुमच्या हात मला हाकवण लागल. हे असलं पापाचा पैसा कधी टिकून राहत नाही. पण निश्चितपणे मला खात्री आहे अकलूजच्या नागरिकांच्याबद्दल की त्यांना फक्त ज्यावेळेस मोहिते पाटलांच्या संकट येत आहे असं दिसलं की खंबीरपणे ढाल करून महाराष्ट्र बाजी प्रभूसाठी तानाजी साखर खाय का नाही रे, खादे हे तर पुढे हवं येतंय माग होतं का नाही. मग काय करायचं, वाजवायची आणि मशाल. धन्यवाद दादा, तुम्हाला बजावून सांगतो. लग्नात मी सांगत होतो तुम्हाला डबड्या बोलवू नका, तुम्ही बोलवली. तुम्ही नव्हता, तुम्ही माझ्या बाजूलाच होता. तुम्हाला सांगत होतो मला रणजितदादा लय पुळका. आता वाळूच्या व्यवसायाला करत असताना तुम्ही किती सहकार्य केलं सगळे विसरले, बाकी सांगायची गरज नाही. आणखीन बरंच काय काय भानगड आहे त्या, पण ती काढायचं नाही भाया, ते तुम्हीच काढा. आमची सभ्य माणसं आम्ही काय दादागिरी करणारे किंवा चोर लपणगे नाही. बाजारात कमिशन आम्ही घेणार म्हणते नाही. आता काय करतात, येत्या 2 तारखेला
अरे मागा बोला गे इथं 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 काय करायचं मला सुस्तारी वाजवायची आणि मशाल पेटवायची. धन्यवाद.